आणि तुम्ही अगदी बेधडकपणे मला प्रश्न विचारू शकता। आपला कार्यक्रम म्हणजे मी भाषण करणार, तुम्ही ऐकणार असा नसणार आहे। तेव्हा मी तुम्हाला फक्त एक क्षणभर असा विचार करायला लावतो की तुम्ही डोळे मिटा आणि विचार करा की विज्ञान आणि वैज्ञानिक हे शब्द तुम्हाला दिले तर तुम्हाला काय आठवतं। तर तुमच्या लक्षात येईल की हे शब्द जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला काय आठवतं, तर मोठमोठ्या प्रयोगशाळा, काचेची भांडी, नंतर त्याच्यामध्ये चंचू पात्रा किंवा त्या चंबूमध्ये उकळणारा रंगीत द्रव, किंवा ते पांढऱ्या कोटातले शास्त्रज्ञ किंवा वेंधळे दिसणारे शास्त्रज्ञ, अशा काही काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात। हे सगळं एकापर्यंत म्हणजे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण ह्या पलीकडे आपल्याला विज्ञानाचा काही अर्थ शोधायचा आहे की प्रश्न विचारला स्पेस मध्ये काय काय आहे, बरोबर आहे। आणि अर्थच्या पोटात काय आहे, व्हॉट इज अंडर द अर्थ? लावा। ओके, नाउ हाऊ यू from where you get iron? From where you get iron? Iron. From where you get? Correct. From earth. So you will come to know. आपण जे सगळे आता उत्तर दिली, ही सगळी उत्तरं ह्या सगळ्यांचा अभ्यास जो आपण करतो तो अभ्यास म्हणजे विज्ञानाचा अभ्यास। आपण विज्ञान म्हणजे असं एक संपूर्ण निसर्ग जो आहे, आता तुम्ही पाहिले ना, त्या सगळ्या निसर्गात ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या घटना घडतात, त्या सगळ्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे विज्ञान, ते आपण लक्षात घ्या। त्यामुळे निसर्गामध्ये वेगवेगळ्या अनेक घटना घडतात, आपल्या दररोजच्या जीवनातही अनेक घटना घडतात। मला एक सांगा की आपल्याला असे प्रश्न पडले पाहिजेत, म्हणजे कसं की मी चालताना हात हलवतच का चालतो, मी असा का चालत नाही, किंवा मला ढेकर का येतं, वाय आय बर्थ, हा प्रश्न कधी पडले का तुम्हाला? नाही पडला। पण प्रश्न पडला असेल तर उत्तरं शोधली आहेत का? किंवा मला शिंक का येते, किंवा मला जांभई का येते, वाय आय यॉन, असे छोटे छोटे प्रश्न आपल्याला जेव्हा पडतील तेव्हा आपल्याला विज्ञानाचा खरा अर्थ लागेल। विज्ञानामध्ये खूप गोष्टी असतात। आता मला सांगा की मगाशी की आपण पृथ्वीवर राहतो, या पृथ्वीवर हवा आहे ज्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो। हे ॲटमॉस्फिअर का आहे, कशासाठी पृथ्वीवर ॲटमॉस्फिअर आहे? चंद्रावर नाही, मंगळावर नाही, पण पृथ्वीवर ॲटमॉस्फिअर आहे का? कोण सांगेल? वाय देयर इज ॲटमॉस्फिअर ऑन द अर्थ? एनीबडी कॅन टेल मी? There is an atmosphere on Earth. See, you don't worry about the wrong answer. Huh? No, why the atmosphere is there on the Earth? Yes. इथं काही गाडीचं कारण नाही। हाँ, Earth rotate, okay. हाँ, yes. पर ग्रेविटी कम है। Correct. Because of the gravity, there is an atmosphere. Now, तुमच्या असं लक्षात येईल की हे जे वातावरण आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे, माईकवर बोल, या ॲटमॉस्फिअरच्या संपूर्ण ओशनच्या आपण ओशो म्हणतो, ओशन म्हणजे आपला समुद्र, त्याच्या बेसमध्ये आपण आहोत। माहिती आहे का आपल्या प्रत्येक माणसावर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, प्रत्येक माणसावर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जवळजवळ 10 टन म्हणजे 10,000 किलो, 1,000 किलो म्हणजे 1 टन, एवढं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपल्या अंगावर आहे। तरीही आपण मुक्तपणे हालचाल करू शकतो, नाचू शकतो, सगळं करू शकतो। ते प्रेशर आपल्याला जाणवत नाही। ते प्रेशर आपल्याला का जाणवत नाही हे कोण सांगेल का? येस,
नाही पण आपल्याला ते प्रेशर काय जाणवतंय? प्रेशर आहे ना आपल्यावर एवढं, मग ते प्रेशर जाणवायला पाहिजे. करेक्ट. वातावरणात जन्मतो त्या प्रेशरचं असतं तेव्हा आपल्या शरीराची रचना अशी असते की आपल्या आतून तेवढंच उलटं प्रेशर काम करतं, ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. त्यामुळे ते ब्लड प्रेशर आणि वातावरणाचं प्रेशर जोपर्यंत संतुलित आहे, बॅलन्स आहे, तोपर्यंत आपल्याला हे प्रेशर जाणवत नाही. पण ज्या वेळेला आपलं ब्लड प्रेशर डाऊन होतं किंवा जास्त होतं, आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. त्याचं कारण त्या प्रेशरच्या अनबॅलन्समुळे आपलं शरीर त्याला समायोजित करू शकत नाही. वी कॅनॉट ॲडजस्ट ॲट दॅट टाईम. मग आपल्याला गोळ्या घेऊन ते प्रेशर नॉर्मल करावं लागतं. तर असा हा साध्या साध्या गोष्टी आहेत. आपण हे विज्ञान जे आहे ते फक्त प्रयोगशाळेतलं नाही आहे. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या अवतीभोवती ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा विचार करून जर आपण बघितलं तर तिकडे सगळीकडे विज्ञान दिसेल. आणि आपलं किचन रूम जे आहे ते तर बेस्ट केमिस्ट्री रूम आहे. सगळे केमिकल्स आपण किचन रूममध्ये वापरत असतो. तर आपण आज असे काही छोटे छोटे प्रयोग बघणार आहोत की ज्या प्रयोगामध्ये तुम्हाला जादूचे खेळ वाटतील, पण त्याच्यामागचे वैज्ञानिक कारणं तुम्हाला शोधायची आहेत. आता आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय आहे ते पाहिलं. हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती हाईटपर्यंत आहे माहिती आहे का तुम्हाला? हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती हाईटपर्यंत आहे कुणाला सांगता येईल? जास्तीत जास्त बघा, लक्षात घ्या, हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जास्तीत जास्त 40 किलोमीटरपर्यंत चांगल्या हाईटमध्ये आहे. त्या हाईटपर्यंत आहे. 40 किलोमीटरच्या वर 1000 किलोमीटरपर्यंत गेलात तर ते हळूहळू कमी होत जातं. मग तुमच्या हे लक्षात आलंय का? हे माझा आवाज शेवटपर्यंत येतोय ना? मी समजा माईक नाही वापरला तरी नाही, मला फिरून बोलायचं आहे. हां, पण जसं वर जाऊ तर तसं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी होत जातं. हे आपण सगळ्यांनी शिकलोय. याचं एक उत्तम उदाहरण तुमच्या लक्षात येईल की आपण जर हायड्रोजनचा बलून हवेत उडवला, तो येतो ना गॅस बलून वाला, तो हवेत उडवत असतो, तो सुटला तर तो बलून वर 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 जातो. आणि वर वर गेल्यानंतर एका विशिष्ट उंचीवर गेला आपोआप फुटतो. का बरं फुटतो? तो वर गेला आपोआपच फुटतो. त्याचं काय कारण? हा, कोण सांगेल? सांग मला. ॲस्ट्रॉनॉट्स असतात, ते वर जातात, ते पण असे फुटायला पाहिजे की नाही? पण ते फुटत नाही. का फुटत नाही? हा, हे कसं रे घ्यायचं म्हणाला? हा, नाही, त्यांचा पेहराव. करेक्ट, त्याला स्पेस सूट म्हणतात. तर त्याचा जो स्पेस सूट असतो, त्या स्पेस सूट मध्ये प्रेशर असतं. ते प्रेशर आपल्या ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सारखं केलेलं असतं. त्यामुळे त्याला त्रास होत नाही. पण काही वेळेला काही गिर्यारोहक असतात, हायकर्स. ते हायकर जेव्हा हिमालयात एव्हरेस्टला जातात एकदम हायएस्ट पॉईंटला, तर काही हायकर्सच्या नाकातून कानातून रक्त येऊ लागतं अचानक. आता हे अचानक रक्त काय येतं त्यांच्या? तर हायवे तिकडे जे एव्हरेस्ट आहे तिकडे काय हवा विरळ आहे, म्हणजे प्रेशर कमी आहे. प्रेशर कमी झाल्यामुळे आतल्या बारीक बारीक ज्या आपल्या ह्या असतात रक्तवाहिन्या, त्या एक्सपांड व्हायला लागतात कारण प्रेशर बॅलन्स करायला, आणि त्या फुटतात आणि म्हणून नाकातनं आणि कानातनं रक्त येतं. तर असे ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्या आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता आपण ह्या ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचे आणखीन काही मजेशीर प्रयोग बघू. त्यातला पहिला प्रयोग मी एक सोपा दाखवतो. मला 2 मुलांची गरज लागेल. कुणीतरी 2 मुलांनी या. तो हा रुमाल पोरच आहे. आता मी जर ह्या रुमालावर पाण्याने भरलेला घास उलटा ठेवला तर काय व्हायला पाहिजे? त्या पोर्समधलं पाणी खाली पडायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता आपण बघूया काय होतं ते. तर तुम्ही काय करता मी सांगतो. मी जेव्हा ग्लास भरून पाण्याने, तर तुम्ही एक तुम्ही इकडे एकाने या बाजूला या. तू इकडे 2 टोकं पकडायची, तू अशी 2 टोकं पकडायची. म्हणजे आता सगळ्यांना दिसेल मी जे काय करतोय ते. हा, तेव्हा आता मी पहिल्यांदा पाण्याने ग्लास भरतो.
आता सोडून द्या, मी सांगेन तेव्हा पकडायचं. हा पाण्याने ग्लास भरला तुमच्या समोर. आता मी उलटा करणार आणि तुम्ही आता दोन्ही बाजूने मी सांगितल्याप्रमाणे पकडायचं. हा, कम ऑन, होल्ड इट फ्रॉम बोथ साइड, स्ट्रेच अँड होल्ड. करेक्ट. आता सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांना दिसतंय ना. आता बघा मी काय करतोय. हा, जरा या बाजूने पकड. हा, बस. हालायचं नाही. मी खालना हात बाहेर काढतोय. काय होतंय बघा. येस. नाव 1 2 3. हलू नका. पडते पाणी. आता मला सांगा पाणी का पडत नाहीये. कारण आपण बघितलं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे ते ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सगळ्या बाजूनी असतं. तसं खालून वर पण आहे. हे किरकोळ होईल. तिकडे खाली कर, खाली कर. हा, तसं ते ऍटमॉस्फिअरिक प्रेशर खालून पण वर आहे. जोपर्यंत मी समजा हा ग्लास थोडा वर केला तर पाणी टपटप पडायला लागेल. कळलं की नाही. म्हणजे बघा आता पाणी जरा मी आता ग्लास वर उचलतो माझ्या हातात पडतंय की नाही पाणी. पण हे नसतं असं गेलं मी तर पाणी पडणार. हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे घडतंय. हे आपण लक्षात घ्या. कळलं. तर असा हा साधा प्रयोग. हे कोणाचा आहे तुम्हाला द्या. या ग्लासामध्ये मी पाणी ओतणार आहे. हा ग्लास काय आहे रिकामा आहे की नाही बघून घ्या. हात घालून. हात घाल. काय सांगायचं हा, तेव्हा मी पाणी ओततो आणि मी माझ्या विज्ञानाची जादू दाखवतो. काय ते मी मंत्र पुटपुटतात आणि हा ग्लास ह्याच्यावर ठेवणार मी. बरोबर. आणि मी आता एक मंत्र पुटपुटणार आणि पटकन तुम्हाला काय लक्षात येईल. चूक आणि थांबणार. हा ग्लास उचलला इथे ठेवला आणि हे बघा. बापरे, पाण्याचे चॉकलेट झालं. आता पाण्याचं चॉकलेट झालं. हे कसं काय. हा विचार करा. हे कोण सांगेल मला. हे चॉकलेट कसे आले. पाणी कुठे गेलं. लक्षात ठेवा जादूचे प्रयोग जे असतात ते खरे जे विज्ञानाचे प्रयोग असतात. हा लगेच शांत व्हायचं. म्हणजे एक तर मला बाहेरून बोलायचं असतं. आवाज मोठा पाहिजे असतो. त्यामुळे तुम्हाला आवाज कळायचा. शांत बसा. ग्लास तो मी असा उचलला आणि तिथे सापडलं. बरोबर आहे की नाही. आता ग्लास तुम्हाला रिकामा दाखवत होता मी. पण मी इथे काय केलं होतं. सुरुवातीला ते तयारी केलेली होती. ती काय केली होती तर हे बघा त्या ग्लासामध्ये काय दिसतंय. हा छोटा ग्लास आहे. म्हणजे मी काय केलं. हा छोटा ग्लास त्या ग्लासवर ठेवून आलो. आजपर्यंत चॉकलेट ऑलरेडी आहेतच. छोट्या ग्लासकडे लांबून तुम्हाला काय 2 ग्लास आहे कळत नाही. मग मी हा ग्लास तुम्हाला दाखवला. आणि हे असं नुसतं दाबलं. दाबल्यामुळे काय झालं आतमध्ये हवा कोंडली गेली. त्यामुळे ग्लास फिक्स झाला. तुम्हाला माहिती आहे की एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला होता की त्याने 2 असे मोठे अर्धगोल घेतले हेमिस्फिअर्स. ते एकमेकांना चिकटवून त्यातनं सगळी हवा काढून घेतली होती. सो ही क्रिएटेड व्हॅक्यूम इन द हेमिस्फिअर्स अँड ते जॉईन. आणि मग दोन्ही बाजूला 16 घोडे लावले आणि खेचायला लावलं तरी सुद्धा ते हेमिस्फिअर वेगळे झाले नाहीत. कारण त्याच्या आतमध्ये जी व्हॅक्यूम होती त्या व्हॅक्यूमला बाहेरून ऍटमॉस्फिअरिक प्रेशरने एवढा दाब दिला होता की ती वेगळे करता येत नाही. तसंच इथं मी काय केलं तर असं इथे मारल्यानंतर हा ग्लास याच्यात आला. व्हॅक्यूम आतमध्ये क्रिएट झाली. घट्ट तोंडली हवा. आणि हा मी ग्लास असाच ठेवला. त्यामुळे तुम्हाला काय कळणार नाही की याच्या आतमध्ये काही आहे. कारण तो लहान आहे. आणि असा बाजूला ठेवला आणि आतले जे चॉकलेट ठेवले होते तुम्हाला. असा हा हवेच्या प्रयोगाचा हवेच्या दाबाचा प्रयोगाचा
आणि हा ग्लास एवढाच घट्ट की निघणं सुद्धा कठीण लागतं. वेळ वापरता आणि हा एकदम हलका चेंडू आहे, बरोबर. आता बघा मी काय करतो, हा स्ट्रॉ त्याच्यावर हा चेंडू ठेवतो. तो असा नाचायला लागतो बघा. तो नाचतो का हा प्रश्न आहे. तो नाचतो का असा त्याच्यावर. तिथे फिरतोय. बघितलं, हा तिथल्या तिथे फिरतो. तर हा फरक का, म्हणजे आधीचा चेंडू नाचत होता आणि हा मात्र तिथल्या तिथे फिरतो. आता कारण काय? आता कारण वस्तुमान म्हणजे मास. You know that mass is nothing but matter contained in a body and weight is gravitational force acting on a body. त्यामुळे त्याचं मास जे पहिल्याच होतं ते एकदम कमी होतं. त्यामुळे ते हवेचा आपण फोर्स कुणी वापरतो आणि हवावरती पाठवतो त्याला ते नाचवतो. दुसऱ्याचं मास जास्त होतं त्यामुळे मी फोर्स जरी वापरत तिथे ते गोल फिरतो, कारण ॲटमॉस्फिअर प्रेशरमुळे तो जास्त उडू शकत नाही. हा त्याचा भाग आहे. कळायला पाहिजे की नाही वरती. उडतच नाहीये, बरोबर. आणि आता असं जर केलं तर खाली पडायला पाहिजे ना. मी फुंकर मारेपर्यंत का होतं बघा, फुंकर मारून थांबलो की मग काय होतं बघा. बघा फुंकर मारतोय ते तिथंच गोल गोल फिरत आहे, खाली पडत नाही. फुंकर थांबल्यावर पडत आहे, बरोबर आहे. फुंकर मारतोय तेव्हा तिथंच गोल फिरत आहे, फुंकर थांबले की खाली पडत आहे. तर तिथेच गोल का फिरतंय परत, त्याचं कारण काय? तर आपल्या लक्षात येईल की मी फुंकर मारत असताना बाहेरून जे ॲटमॉस्फिअर प्रेशर आहे ते त्या बॉलवर कार्य करतं आणि माझ्या फुंकरमुळे त्या बॉलच्या बाजूने जी जागा आहे त्यात ती हवा निघून जाते. आता ॲटमॉस्फिअर प्रेशर आणखी एक मुद्दा दाखवतो. ग्लासमध्ये टाकलेला आहे त्याला हात न लावता बाहेर काढायचा आहे. ग्लास उलटा करायचा नाही. हा ग्लास आता सरळ ठेवायचा आणि तो बाहेर काढायचा. कोण काढून दाखवेल? आता मी 2-3 प्रयोग केल्यावर तुम्हाला हिंट मिळाली आहे. हा दाखव रे, काय करते. हात लावायचा नाही, पाणी पण टाकायचं नाही. हा मी 2-3 प्रयोग केल्यावर तुम्हाला हिंट मिळालेली आहे. नाही तसंही नाही, उडवायचं पण नाही, उडवायचं पण नाही, असं नुसतं ठेवायचं. हा उडवायचं पण नाही, नाही हलवायचं पण नाही, हलवायचं पण नाही, उडवायचं नाही, हलवायचं नाही, उलटा पण नाही करायचा. राईट होईल. कारण मी आता 2-3 प्रयोग केले होते म्हणजे तुम्हाला किती मिळालेली आहे. स्टेजवर माझ्याकडे ही साधी प्लास्टिकची औषधाची बाटली रिकामी आहे, बरोबर आहे. आता ह्या बाटलीत मी पाणी भरतो.
त्या बाटलीत मी पाणी भरलं आणि बुच लावलं. त्या बाटलीच्या इथे बुचाला एक छिद्र पाडलेलं आहे मी. देयर इज अ होल हियर. आता ही बाटली उलटी केली तर पाणी पडायला पाहिजे की नाही. पण या बाटलीत गंमत अशी आहे की मी जेव्हा त्या पाण्याला ऑर्डर करीन स्टॉप तर पाणी आपोआपच थांबेल. त्याला म्हटलं ओके स्टार्ट तर तो पडायला सुरुवात होईल. कसं ते पाहूया आपण. हे बघा आता हे पाणी पडायला सुरुवात झाली आहे राईट. आता मी म्हणतो स्टॉप स्टॉप. आता मी म्हणतो स्टार्ट स्टार्ट. हा स्टार्ट हा स्टार्ट. आता तुम्ही ऑर्डर द्या. कोण देता ऑर्डर. तू ऑर्डर. हा बोल. स्टॉप स्टॉप. अरे स्टॉप. पण मी हातात घेतो आणि स्टॉप होतो बघा. ठीक आहे जातो. हा दाखव सगळ्यांना. हा पकड. हा चला. हा वरती कर. जरा वरती कर. वरती कर. हा स्टॉप. काहीच नाहीये. थांब करा. नीट पकड. थांब करा. हा काय ते आता मी काय केले गंमत दाखवतो. माईकवरचा कसं त्या प्लास्टिकच्या बाटलीत जसं इथे होल आहे तसं इथे खाली पण एक होल काढलेला आहे बघा. हे इथं होल आहे. देयर इज अ होल ॲट द बॉटम. ओके वेल आता हे काय होतं बघा. हे पाणी पडतंय. इथे हे जे होल आहे ना त्या होलला मी फक्त त्याच्यावर बोट ठेवतो की स्टॉप पडलं की थांबतं. होलवरनं बोट काढलं की लगेच पाणी पडायला सुरुवात होतं. परत थांबतं परत पडतं. त्या फक्त बोट आहे त्या होलवरचं कमी काढायचं ठेवायचं एवढंच काम करायचं आहे. त्याचं कारण काय तर आपण जेव्हा इथून होलवर बोट ठेवतो तेव्हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशरने खालून प्रेशर वाढतं आणि त्यामुळे पाणी पडणं थांबतं. आणि जेव्हा बोट काढतो तेव्हा इथून एअर प्रेशर आतमध्ये जातं आणि पाणी ग्रॅव्हिटीने पडायला लागतं. असं हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा साधा सोपा गेम आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल बिहाइंड इट. एरोप्लेन हवेत वर उडतं त्याच्या मागचं प्रिन्सिपल काय आहे. त्यासाठी तुम्हाला मी एक साधा प्रयोग दाखवतो. त्यावरनं तुम्हाला काही उत्तर सुचतंय का बघा. ही एक साधी कागदाची पट्टी आहे. ओके आय ब्लो इट फ्रॉम द टॉप. सी ब्लो करताना ती वर उडते का बघा. हळूहळू वर येते ना. माझा जोर कमी पडतो फुंकर मारायचा. आली बघा वर पूर्ण. आली की नाही वर. आता मी वरून हवा मारली फुंकर तर ही पट्टी वर येते. म्हणजे नेमकं काय होतं. व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली कोण सांगेल. हा आणि सांग ये म्हणजे सगळ्याला कळेल. आता असं ते पाठून एअर प्रेशर येते म्हणून ते उडतंय. इथलं एअर प्रेशर का होतं बरोबर आहे.
म्हणणार. पण इथला एअरप्रेशरचा काय होता? लक्षात घ्या, इथं उत्तर अर्ध बरोबर आहे. काय होतं, मी इथं हवा मारतो तेव्हा इथली हवा निघून जाते आणि थोडीशी क्षणभर बारीक पोकळी म्हणजे व्हॅक्यूम तयार होते. त्यामुळे खालच्या एअर प्रेशरमुळे काय पट्टी येते ती वर येते. आता पंख हे जे विमान आहे ना, जेव्हा टेक ऑफ करतात तेव्हा काय होतं, आधी पंखे गोल 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 जोरात फिरतात. ते जेव्हा जोरात फिरतात तेव्हा ते काय करतात, वरची हवा आहे ती ढकलत जातात. म्हणजे वरचं प्रेशर कमी झालं, खालचं प्रेशर वाढलं की मग प्लेन टेक ऑफ करतं. म्हणून प्लेन जेव्हा जोराने येतं पुढे आणि पंखे जोरात सुरू होतात तेव्हा वरचं जेव्हा प्रेशर एकदम कमी होतं तेव्हा प्लेन आपोआपच वरती टेक ऑफ करतं. त्याचं हे साधं सिम्पल प्रिन्सिपल आहे. त्याला बर्नौली प्रिन्सिपल असं म्हणतात. वजन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. आणि वस्तुमान म्हणजे मास म्हणजे काय, पार्टिकल्स मॅटर कंटेंट इन बॉडी. देयर इज अ डिफरन्स बिटवीन वेट अँड मास. पण आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये वेट अँड मास सेमच समजतो, पण फिजिक्समध्ये आपण जर ते सेम समजलं तर मोठा घोळ होईल. कारण आपण जसं वरती जातो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरती काही उंचीनंतर शून्य होऊन जातं. ते शून्य झाल्यावर हे जे ॲस्ट्रॉनॉट असतात ते तुम्ही बघितले असेल तरंगताना दिसतात. कारण कोण सांगेल का तरंगतात ते? दे फ्लोट. वाय? तू म्हणतो आत्ताच मी तुम्हाला म्हटलं वेट म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. बट वेन वी गो इन द स्पेस देर इज नो ग्रॅव्हिटी, सो ऑटोमॅटिकली वेट लॉस इज देअर अँड दॅट इज अ झिरो वेट. दॅट्स वाय दे स्टार्ट फ्लोटिंग. पण आणखी एक गंमत सांगतो की आता आपली अर्थ जी आहे ती अर्थ कम्प्लीट राऊंड नाही आहे. ती अर्थ पोल्सच्या बाजूने जरा चपटी आहे, बरोबर. जसा संत्रा असतो की नाही चपटा, तसा संत्र्यासारखी अर्थ आहे. इक्वेटर पासून तुम्ही जर सेंटर अर्थच्या गेलात तर रेडियस ऑफ अर्थ फ्रॉम सेंटर टू द इक्वेटर अँड रेडियस ऑफ अर्थ फ्रॉम सेंटर टू द पोल इज डिफरंट. ती पोलमधली जी रेडियस आहे ती कमी आहे कारण ती चपटी आहे, आणि इक्वेटरवरची जी रेडियस आहे ती जास्त आहे. मग आपण आत्ताच बघितलं की जसं आपण अर्थच्या सरफेसपासून लांब जाऊ तसं वेट कमी होत जातं. म्हणजे इक्वेटरवर जे वेट असेल एका अंतराला, त्या पोलवर ते वेट का असेल, जास्त असेल, कारण त्याचं डिस्टन्स कमी आहे आणि इक्वेटरचं डिस्टन्स जास्त आहे. मग आपण सोपी युक्ती करायची. आपला भारत देश जो आहे तो भारत देश इक्वेटरच्या जवळ आहे आणि इंग्लंड जो आहे तो पोलच्या जवळ आहे, बरोबर आहे. म्हणजे भारतात जे वेट आपण करू, बरोबर, त्यापेक्षा जास्त वेट कुठे भरेल, इंग्लंडमध्ये भरेल, कारण ते इक्वेटर जवळ आहे, डिस्टन्स कमी आहे त्याचं. मग आपण आयडिया करायची की आपल्या भारतात कमी वेटवाला वस्तू घ्यायची आणि तिकडे त्याला पाहिजे तेवढ्या वेटची गुण द्यायची. चालेल का आपल्याला? असं नाही चालणार. मग त्याला कसं कळणार आपण कमी वेट दिलं आहे? हाऊ दे विल कम टू नो वी हॅव डन समथिंग मिस्चिफ, की आपण कमी वेट दिलंय पण तिकडे मात्र जास्त वेट आहे. ग्रॅव्हिटीने होणार असते. मग असं आपण व्यापार करून चालेल का आपल्याला? मग आपण नेमका व्यापार कशाचा करतो? वेट आपण म्हणतो की आपण एवढ्या वजनाची वस्तू पाठवली, पण मग वजन तर बदलतं. मग आपण काय करतो? मग आपल्या लक्षात येईल की आपण व्यापार हा वजनाने करत नाही, तर आपण व्यापार हा मासने करतो. कारण मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर बिकॉज मॅटर कंटेन इन द बॉडी अँड मॅटर रिमेन्स एव्हरीवेअर सेम, बट वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. त्यामुळे आपण जो काही व्यापार करतो तो मासनी करतो, वेटनी करत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, अदृश्य अक्षर दृश्य झालं की नाही. आता हे
असं सिक्रेट आहे. याच्या मागचं सायन्स काय आहे कोण सांगेल? ये इकडे, तू सांग ना तुला. हा काय होतं सांग. हा सरांनी लिंबूचा रस घेतला आणि त्याने ते काढलं काहीतरी अक्षर आणि मग त्यांना मेणबत्तीच्या ज्योतीवर झाला आणि त्या कोणाला सांगता येईल? सोपी युक्ती सांगतो. तुम्ही घरी बरेचदा लक्षात आलं असेल की कपबशीमध्ये चहा घेतो आपण, बरोबर आहे. तो कपबशीमध्ये चहा घेतल्यानंतर कधी कधी चहा बशीत सांडतो आणि तुम्ही ना कधी कधी कप पटकन उचलता. कप पटकन उचलल्याबरोबर बशी सुद्धा त्याच्याबरोबर उचलली जाते, असं कधीतरी बघितलं असेल तुम्ही. ते कारण इकडं आहे. काय सांगता येईल कोणाला? ठीक आहे, आणखी एक कारण सांगतो. तुम्ही दररोज शाळेत जाता, शिक्षक फळ्यावर लिहितात ब्लॅकबोर्डवर. ब्लॅकबोर्डवर खडूने शिक्षक लिहितात. ते खडूने लिहिलेलं ब्लॅकबोर्डवर आपल्याला दिसतं, बरोबर आहे. तेच जर खडूने काचेवर लिहिलं तर दिसेल काय? का? तेच कारण इकडे. कोण सांगेल? हा ये. ब्लॅकबोर्डचा हलका हलका सरफेस प्लेन जरा रफ असतो आणि काचेचा जरा प्लेन असतो. हा बरोबर मार्क आहे, पण अजून जरा व्यवस्थित बोलायला पाहिजे. आणखीन पुढचा भाग पाहिजे. इथपर्यंत बरोबर आहे. सो नाउ अंडरस्टँड देर इज अ अट्रॅक्शन बिटवीन द टू अनलाइक मॉलिक्युल्स. त्यामुळे खडूचे जे मॉलिक्युल्स असतात, बारीक बारीक कण, ते आणि ब्लॅकबोर्डचा जो रफ भाग असतो तो, त्याच्यामध्ये ते बारीक बारीक कण चिकटतात. जसं चहाची आपण बशी उचलली जाते म्हणतो, कारण ते चहा जो असतो तो चहा कपाला लागलेला असतो आणि झटकन उचलला कधी कधी बशी पडून जाते, कारण त्याच्यात अट्रॅक्शन असतं त्याच्यामध्ये अनलाइक मॉलिक्युल्समध्ये, आणि त्यामुळे दिसतात. आता इथे काय झालं तर इथे आपण करताना काय केलं तर आधी मी मेणाने लिहिलं. हे मेणाने लिहिल्यानंतर आपल्याला काही दिसत नव्हतं. मग मी त्याच्यावर कोळशाची पूड टाकली. म्हणजे काय झालं, त्या मेणाला ती कोळशाची पूड चिकटली. अट्रॅक्शन इन अनलाइक मॉलिक्युल्स. आणि ती चिकटल्यामुळे जे काय लिहिलं ते तुम्हाला दिसायला लागलं. तर असा हा सोपा प्रयोग तुम्ही घरी करू शकाल. लिक्विड विल नेव्हर फिनिश. ते कसं ते आपण बघूया. आय विल आस्क क्वेश्चन आफ्टरवर्ड. फर्स्ट यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग. आता तू उभी राहा, इकडे ये. कम हियर. ओके, कीप युअर थंब इन द माउथ. इकडे जाशी राम राम. इकडे राम राम. कीप युअर थंब इन द माउथ अँड स्टार्ट सकिंग. हे बघा, ती तो कोको कोला प्यायला लागलेली आहे. संपला अख्खा कोकोकोला प्याली. आता पुढची गंमत. हा संपला का कोकोकोला? नाही संपला. बघा, पण ते कशामुळे होतं? ह्याच्यात नाही, दुसऱ्या ग्लास मध्ये. ह्याच्यात नाही. हे जे आहे त्याच्यात ऍक्च्युअली दोन एकात एक गेलेले ग्लास आहेत. आणि त्या ग्लासाची गंमत अशी आहे की इथे या ग्लासच्या खाली स्प्रिंग आहे. देयर इज अ स्प्रिंग ऍक्शन. होतं काय की कलर लिक्विडमध्ये स्प्रिंग कळत नाही तुम्हाला. मी काय करतो, असं करतो. म्हणजे काय करतो, असं करून वरचा प्रेशर याला देतो आणि हे लिक्विड बनतं. आणि त्यावेळेस स्प्रिंग दबली जाते. मग जेव्हा तो प्यायला लागतो तेव्हा हे प्रेशर हळूहळू कमी करतो आणि मग ते स्प्रिंग बरोबर येतात. ऑक्युपाय द स्पेस.
तर स्प्रिंग जसजशी वर जाते तसं तर स्पेस वाढत जातं, ते लिक्विड खाली खाली जातं. अशा प्रकारे हे किती वेळा आपण लिक्विड पुन्हा भरू शकतो आणि पिऊ शकतो. तयार केला बरोबर आहे. आता हा ग्लास आहे पाण्याने भरलेला, आम्ही याच्यावर ठेवला तर काय होईल, पडेल बरोबर आहे. आता मी काय करतो बघा, हा जो पेपर आहे त्या पेपरच्या घड्या केल्या मी अशा बरोबर आहे. आणि या घड्या केलेला पेपर मी यांच्यावर ठेवतो आणि आता तोच ग्लास ठेवतो. हे जरा आता पेपरवर ग्लास राहिला की नाही, बरोबर आहे की नाही, का राहिला. खेळाचा पलंग असतो, खेळत असतो, आपण जर खेळावर उभं राहिलो तर काय होईल, आपल्याला लागेल की नाही. पण ते झोपता सुद्धा त्यांना काही होत नाही. त्याचं कारण काय, तर खेळाच्या पलंगावर खेळ असे पूर्ण पसरले असतात, अनेक खेळ असतात, त्यामुळे ते एरिया वाढतो. एरिया वाढला की प्रेशरचा इफेक्ट कमी होतो, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही आरामात झोपू शकता. हे लक्षात घ्या. तोच हा प्रकार पत्र्याचा. आता पत्रे असे का असतात, तर पावसाचं पाणी जोरात पडणार असतं, मग त्या जोरात पडण्यामुळे जर पत्रा प्लेन असेल तर तुटून जाईल ना. मग तो असा तिरपा असल्यामुळे काय होतं, पाण्याचे थेंब वेगवेगळ्या ह्याच्यात पडतात, एरिया डिवाइड होतो आणि प्रेशरचा इफेक्ट कमी होतो. आणि म्हणून पत्रे त्रिकोणी असतात आपले नेहमी, हे आपण लक्षात घेऊया.